मम्मीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। हे बघा ताई, आज मी बनवणार आहे चिकन। हे बघा मी चिकन धुवून घेतलेलं आहे। हे बघा आम्ही 3च लोक आहेत, तर हे चिकन धुवून घेतलेलं आहे। त्याच्यासाठी लागणार साहित्य तर हे बघा, हे अद्रक आहे, हे खोबऱ्याचं खीस आहे, हे लसूण आहे, हे मसाल्यासाठी कच्चा कांदा आहे आणि कोथिंबीर आहे। तर मी हे आणि हे दोघं याची पेस्ट बनवून चिकन मध्ये टाकणार आहे। हे कांदे आणि याचा मी कच्चाच मसाला बनवणार आहे हे टाकून, आणि नंतर मग मी रेसिपी बनवताना जे साहित्य टाकेल ते तुम्ही बघा। चला ताई, तर आपण करून घेऊया मसाला। तर हे बघा, मसाला भाजायचा नाहीये, झटपट चिकन बनवायचं आहे, तर मसाला भाजू नका। आणि दुसरी गोष्ट, कितीही पाहुणे आले ना तरी घाबरून जाऊ नका। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा। मी मसाला भाजत नाही, कच्चच घेते। खोबरं जरा कमी आहे माझ्याकडे, तरी मी त्याच्यात एवढंच टाकणार आहे। तुमच्याकडे असेल तर टाका, प्रमाणानुसार। तर मी करते हे बघा, कच्चं खोबरं, कच्चा कांदा आणि ही आलं लसूण पेस्ट मी बनवून घेतलेली आहे। तुम्हाला दाखवलं होतं की आता मी टाकणार आहे चिकन मध्ये। हे धुवून घेतलेलं चिकन मी कुकर मध्ये टाकते। बघा तुम्ही, सगळं टाकून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे मी ही आलं लसूणची पेस्ट आणि ही थोडीशी मसाल्यात मी घेणार आहे। तुम्ही घ्या, नाही तर नाही घेतलं तरी चालेल। आणि हा कांदा हा इथे टाकून घ्यायचा आहे। कांदा, थोडा कांदा चिकन मध्ये टाकायचा आणि हा कच्चा मसाला बनवायचा, आणि ही कोथिंबीर या मसाल्यात टाकायची आहे। चला तर मग हे बघा, याच्यात मी आता चिकन काय नाही बोलू शकता। तर बघा, कुकर अर्धाच दिसतोय। तर बघा, आता मी याच्यात टाकते आहे हळद आणि मीठ। मी तुम्हाला विसरते सांगताना, आलं लसूणची पेस्ट बनवताना मीठ टाका, तरच आलं लसूण बारीक होईल। तर मी आता मीठ नाही टाकणार, मी आलं लसूण टाकतानाच त्याच्यात मीठ टाकलेलं आहे। चला तर मग आता शिजते हो, आणि त्याच्यात मी टाकणार आहे फक्त एक माझी लहान एक पळी आहे, त्यातून मी एक पळी तेल टाकणार आहे। आणि आता याला आपण 2 शिट्ट्या करून घेऊ। मला दळून घेते हा। कच्चा मसाला दळून, हा बघा आपला कच्चा मसाला दळून झालेला आहे। याच्यामध्ये मी काय टाकणार आहे माहिती का, सुहाना चिकन ग्रेव्ही मसाला, हाच मी वापरते। तुम्ही हे ट्राय करा। तर हा आपण तुमच्या अंदाजानुसार घ्या। याच्याने भाजी एवढी टेस्टी लागते ना, रेडीमेड मिळतो। तर मी आमच्यासाठी ना, हे मी या भाजीमध्ये 2 भाज्या बनवते। तुम्ही जर जास्त टाका, तर या मसाल्यामध्ये मिरचीचं प्रमाण कमी असतं, म्हणून मी अर्धा चमचा माझा घरगुती मसाला टाकते। आणि त्यातच मी टाकते आहे 2 चमचा धना पावडर। आणि चिकन मध्ये हळद टाकलेली आहे, चिकन मसाल्यात पण असायला पाहिजे, म्हणून थोडी हळद। आणि मसाला जेव्हा मी तडका देईल तेव्हा याच्यात मीठ ऍड करते। चला, तर बघा, जोपर्यंत आपण इकडे कुकर लावला आहे तोपर्यंत लगेच आपण इकडे मसाला शिजवून घेऊ, म्हणजे पटकन जेवढा लवकर होईल तेवढा लवकर लगेच होईल। आता मी टाकते आहे तेल मसाल्यासाठी, माझा अंदाज टाकते। तर आता मी मसाला करत आहे रेडी। बघा, याच्यात मी 2-3 तेजपत्ते टाकते। इकडे चिकन थोडं आम्ही शिजवूनच घेतो, मला डायरेक्ट बनवलेला नाही जमत।
आपला तिकडे लावलेला आहे. हे बघा आता मी मसाला टाकून घेतो. आता आपण मसाला टाकून झालेला आहे. त्याच्यात मी टाकणार आहे चिकन मध्ये मी थोडं मीठ घातलं आहे तर मी थोडंच मीठ टाकणार आहे. तुम्ही त्याच्यात टाका. हे बघा आता तिकडे कुकर शिट्ट्या देतो तोपर्यंत इकडे आपला मसाला रेडी. भाजायची गरज नाही, बघू शकता. आता आपण याला मध्यम गॅसवर शिजवून आहे आणि एका साईडला मसाला शिजला तोपर्यंत मी 2-3 भाकरीचं पीठ शिजवून घेतलेलं आहे. आता पीठ मिसळून एकदम घेतला आहे. 3 गोळे करून घेतले आहे. पटापट आपण भाकरी आणि वरती मी आता कुकर फिरवून घेतला आहे आणि लगेच तवा ठेवून दिला आहे. हा मसाला शिजून झालेला आहे. तेवढ्यात मी खाली भाकरी करून घेतली आणि चिकन शिजलंय बघा. शिजलेलं चिकन आता याच्यात टाकते बघा. तुम्हाला असं वाटेल की हॉटेलमध्येच आपण जेवतोय की काय, अशी भाजी होते. आता इकडे टाकते भाकर. आणि इकडे झालंय आपलं चिकन. आता मी याच्यामध्ये टाकेल कोथिंबीर बघा. रस्सा ही एकदम ग्रेव्ही चांगलीच होते बघा. चला बघा इकडे ही भाकर होत नाही तोपर्यंत ही झालेली आहे. आता याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊ. आणि हा भात आहे, रात्रीचा भात आहे. मला भात टाकायचा होता पण मी याला आता जिरा राईस बनवणार आहे. ते पण मी तुम्हाला दाखवते. आता आपण भात फ्राय करून घेऊ. जो रात्रीचा होता तो कसा फ्राय करायचा ते बघा. पॅन ठेवून घेतलेला आहे मी आणि आवाज मोठा करू आणि थोडस तेल टाका. जास्त टाकू नका, थोडं तेल टाका आणि त्याच्यामध्ये जिरं टाका. हे बघा मी थोडं टाकलेलं आहे. जिरं टाकून घ्या. थोडं जास्त जिरं टाका. खूप सोपं आहे आणि मुलं खूप खुश होऊन खातात कारण त्यांना प्लेन भात चालत नाही. मग ताजा जरी बनवलेला असला ना तरी हाच भात मागतील ते तुमच्याकडे. मी अशा प्रकारे जिरा राईस बनवून घेते घरी. भाजी आपली झालेली आहे. या झालेल्या आहेत भाकरी, हा भात माझ्या मुलीसाठी आणि ही भाजी आम्ही आता खाऊ. ही मी ताट केलेलं आहे बघा चिकनचं. तुम्हाला मी जे दाखवलं होतं ते बघा भाजी. पण जर चिकन बनवायचं असेल तर असंच बनवा कच्च्या मसाल्याचं. आणि माझी रेसिपी जर आवडली असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, मला सपोर्ट करा. चला तर मग बाय. सबस्क्राईब करा. बाय.